मोठी बातमी सध्या समोर येते। एसआयटीची टीम पुन्हा एकदा खरातच्या कार्यालयात पोहोचल्याची माहिती आहे। तक्रारदारांना घेऊन एसआयटीची टीम खरातच्या कार्यालयात पोहोचली आहे। खरातच्या ओकस प्रॉपर्टी या कार्यालयाची झाडाझडती सध्या घेतली जाते। नाशिकच्या कॅनडा कॉर्नर भागात हे कार्यालय आणि इथे सध्या तपासणी ही केली जाते। तक्रारदारांना घेऊन एसआयटीची टीम खरातच्या या कार्यालयात पोहोचल्याची माहिती सध्या समोर येते। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, एसआयटीची टीम आता अशोक खरातच्या कार्यालयात पोहोचली आहे, काय अधिक माहिती? अंकिता, या संपूर्ण जो प्रकरण आहे या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आल्याचं बघायला मिळतं। नाशिकच्या कॅनडा कॉर्नर भागात असलेल्या अशोक खरातचं जे कार्यालय आहे या कार्यालयामध्ये एसआयटी टीम ही आता दाखल झालेली आहे आणि विशेष म्हणजे काही तक्रारदारांना घेऊन ही टीम या जे एसआयटी कार्यालयामध्ये दाखल झालेली आहे। जे काही लैंगिक शोषण झालेलं आहे ते सगळे घटना याच कार्यालयामध्ये झालेला आहे अशा पद्धतीचा एकूणच तपासामध्ये समोर आल्याचं आपल्याला बघायला मिळतं। आतापर्यंत अशोक खरातवरती 8 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि या सगळ्या तपासाला आता वेग आल्याचं बघायला मिळतोय। काल सुद्धा एसआयटी टीम नाशिकच्या कॅनडा कॉर्नर भागात असलेल्या एकूणच जे अशोक खरातच्या या ओकस प्रॉपर्टीमध्ये दाखल झालेली होती आणि आज सुद्धा ही टीम जी आहे या कार्यालयामध्ये दाखल झालेली आहे। संपूर्ण घटनेची जी माहिती आहे ते टीमकडनं घेतली जाते आहे। व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या माध्यमातून हे सगळे प्रूफ जे आहेत ते जे एसआयटी टीमकडनं गोळा करण्यात येत आहे। एक अशा पद्धतीचं सर्च ऑपरेशन जे आहे ते इथे सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। काल सुद्धा एसआयटी टीम या कार्यालयामध्ये दाखल झालेली होती। अनेक महत्त्वाचे पुरावे या जे एसआयटी टीमच्या जे हाती लागलेला आहे आणि त्याच पद्धतीने काल फॉरेन्सिक टीम सुद्धा या कार्यालयामध्ये येऊन अनेक सर्च ऑपरेशन हे राबवलेलं आहे। जे धार्मिक एकूणच विधीच्या नावाखाली हा जो अशोक खरात हे लोकांना गंडा घालत होता, महिलांवरती अत्याचार केलेला आहे, अशा सगळ्या अँगलनी आता जे एसआयटी टीम हे तपास करतोय। आताच काही वेळा आधी ही टीम नाशिकच्या या एकूणच अशोक जो खरात आहे याच्यात कार्यालयामध्ये दाखल झालेली आहे। अधिक जो तपास आहे नेमकं या कार्यालयामध्ये काय काय घटना घडलेल्या आहेत या सगळ्या घटनांचा एकूणच तपास आता ही टीम करताना आपल्याला बघायला मिळत आहे। किरण, मात्र 29 तारखेपर्यंत अशोक खरातची पोलीस कोठडी आहे, त्यानंतर पुन्हा एकदा त्याला न्यायालयात हजर केलं जाईल। पुढच्या येत्या 2 दिवसात कशा पद्धतीने तपासाला वेग येऊ शकतो? त्याचबरोबर एसआयटी असेल, फॉरेन्सिक टीम असेल, यांच्याकडून आणखी कोणकोणत्या कार्यालयांची आणि जागांची तपासणी केली जाणार आहे? अशोक खरातच्या या सगळ्या प्रकरणामध्ये जो तपास आहे तो अत्यंत वेगानं होताना बघायला मिळतोय। आतापर्यंत अशोक खरातवरती 8 गुन्हे दाखल झालेले आहेत। आणखीनही काही महिलांसोबत गैरकृत्य किंवा गैरवर्तन, अत्याचार या अशोक खरातने केलेला आहे अशा पद्धतीचं संशय जे आहेत एसआयटी टीमला आहे आणि त्याच अनुषंगाने ही टीम जी आहे आता अधिक वेगाने तपास करताना आपल्याला बघायला मिळतोय। काल सुद्धा एसआयटी टीम अशोक खरातच्या या कार्यालयामध्ये सर्च ऑपरेशन हे राबवल्याचं आपण बघितलेलं आहे। खरं तर ज्या महिलांवरती अत्याचार झालेले आहेत ते याच कार्यालयामध्ये झालेला आहे अशा पद्धतीचं जी माहिती आहे ते एकूणच तपासामध्ये समोर आलेलं आहे। आज सुद्धा ही टीम या अशोक खरातच्या कार्यालयामध्ये दाखल झालेली आहे। 29 तारखेपर्यंत अशोक खरातला पोलीस कोठडी आहे। सगळ्या अँगलनी हे तपास आता जे एसआयटी कडनं केलं जात आहे। आर्थिक उलाढाल असेल, खूप मोठ्या प्रमाणात या अशोक खरातने माया जमवलेली आहे, त्याही संदर्भात ही एकूणच इन्क्वायरी आता जे एसआयटी कडनं केलं जाते। आतापर्यंत अनेक धक्कादायक खुलासे या सगळ्या प्रकरणामध्ये झालेले आहेत। अजूनही काही धक्कादायक खुलासे होतील अशा पद्धतीचा अंदाज आहे। त्यामुळे अजून या सगळ्या प्रकरणामध्ये काय काय खुलासे होतात हे बघणं महत्त्वाचं असेल। निश्चित किरण, या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।